शोकादिरोगान् मृतान् शेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्जघानो योऽपूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मास्मृत्वायुषो वेदं प्रजापतिमजिग्रहत् स्वश्विनौ तव सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान्मुनीन् ते निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धा मात्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको विषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं न प्रयतामहे. So day before yesterday we have seen the introductory part of Rogi Pariksha last time. We will take one by one the important aspects of Rogi Pariksha as told by Charak here in Mimamsa chapter 8. Tasmad Aturam Pariksheta Prakrutitaha. First variable which you have to see in the context of Atur Pariksha is Prakrutitaha Pariksheta. Now 2-3 things we have to make very clear here, that this is Atur Pariksha and this Prakrutitaha Parikshan is in the context of Atur Pariksha. So this is not the Prakruti Pariksha which you usually do in a newborn child on 10th or 11th day from his birth. This is something different because you are dealing with the Atura. He may be now of 25, 30 years or 40, 50 years of age. A lot of water has gone over the bridge. So there are a lot of changes that might happen. Exterior also and on the interior also of the patient. So that is one thing. In the light of that, we are supposed to look at this Prakruti Pariksha. Prakruti Taha Pariksha. तर हे परीक्षण म्हणजे आपण शारीरिक क्रियेमध्ये जी प्रकृती काढत असतो त्या परीक्षणाशी थेट मेळ खाणारा नाहीये किंवा तेवढं रिगरस ते करायचं नाहीये. हा मुख्य लक्षात घ्या. म्हणता हिअर इट इज मोर डन विथ द इंटेन्शन ऑफ आतुर परीक्षा. समोर बसलेल्या रोग्याला त्याचा रोग समजून परीक्षा औषध द्यायचं लक्षात घ्या. So we are not answering the question what is my Prakruti first place. तो जो प्रश्न असतो नेहमी तो आपल्याला इथं आन्सर करायचा नाहीये. That is a very tedious exercise actually. And there are people who have come out with some softwares also of Prakruti Pariksha where the patient is made to sit against the computer and but it may not be foolproof. And one thing is very clear that way whatever Prakruti you decide is statistical Prakruti, may not be actual Prakruti. कारण एक तर पेशंटचं परसेप्शन बदलू शकतं. प्रश्न त्याला कसा कळतोय त्याच्यावर आहे. देन ही विल सिलेक्ट द ऑप्शन्स. दॅट इज वन थिंग. इफ वैद्य इज स्पेंडिंग टाइम विथ द पेशंट इट्स ओके. दॅट इज अनदर थिंग. तेवढा वेळ वैद्यांना बहुतेक वेळा नसतो. ते एक सॉफ्टवेअर तयार करतात युजर फ्रेंडली. सध्या जमाना त्याचा आहे पण त्याच्यामध्ये घोटाळे होऊ शकतात. म्हणजे पित्त प्रकृतीचा एखादा रुग्ण असेल आणि त्याला ऑप्शन दिले तुम्ही की तुझे केस काळे आहेत, पिंगट आहेत, पांढरे आहेत आणि ती जर एखादी स्त्री असेल मध्यम वयीन आणि मध्ये मध्ये कुठे पांढरे तर ती लिहिल का पांढरे आहेत म्हणून नाहीच लिहिणार. परसेप्शन वेगळं असेल. असं मी कमिट केलं तर काय होईल. देर आर सो मेनी इफ्स अँड बट्स इन द माइंड. सो हू इज टू सिलेक्ट, हू इज टू डिसाइड. इट मे गो रॉंग. आणि आफ्टर गोईंग थ्रू द 200 क्वेश्चन्स दॅट यू पुट रँडमली टू द पेशंट, आउट ऑफ दॅट ही मे आन्सर 75 फॉर वात, 50 फॉर पित्त, and say
70 फॉर कफ. मग ती प्रकृती स्टॅटिस्टिकल आहे तिथे आपली, ती कायम द्वंद्वज प्रकृती आहेत. म्हणजे इट्स अन अनआन्सर्ड क्वेश्चन टू मी. मी शारीरिक क्रियेतल्या बऱ्याच लोकांना हा विचारून झाला, हे जे तुम्ही करता एक्झरसाईज हा, त्याच्यातनं सगळ्यात द्वंद्वज म्हणजे निंद्य प्रकृतीचेच लोक का निपजतात. मग ही वाग्भटांनी पहिल्या अध्यायामध्ये जे वर्णन केलंय, समधातू समस्तास्तू श्रेष्ठा आणि निंद्याद विदोषजा, तर हे सगळे आत्ताचे आत्ताचं सगळं पॉप्युलेशन जे आहे ते निंद्य प्रकृतीचं आहे का? कारण इन्व्हेरिएबली वातप्रधान पित्तानुबंधी, पित्तप्रधान कफानुबंधी असं होत नाही की वातप्रधानच आहे, असं कोणी लिहू धवधावत नाही. कारण पीपल वॉन्ट्स टू बी ऑन सेफर साईड. तिथे लोकांना मध्यम मार्ग आठवतो. पण 100 लक्षणं आम्ही तपासली आणि त्याच्यातली 70 लक्षणं वाताची निघाली आणि 10-15 पित्त कफाची निघाली, तर का आम्ही म्हणू शकत नाही वातप्रधान प्रकृती आहे? बिकॉज अभिप्राय ऑफ संहिता इज ऑल्सो नॉट दॅट अदर दोषाज आर ॲबसेंट. असं संहिता तरी कुठं म्हणते बघा काय म्हणतात. सो वी नीड टू फर्स्ट करेक्ट आवर बेसिक्स. व्हॉट इज प्रकृती अकॉर्डिंग टू मी? एक्झॉस्टिव्ह प्रकृती परीक्षण जर करायचं असेल, माझ्याकडे अतुलचंद्र ठोंबरे, वैद्य अतुलचंद्र ठोंबरे सरांचं कंपायलेशन आहे. त्याच्यात जवळपास 500 प्रश्न आहेत आणि ते सरांनी क्लासिफाय केलेत असे. म्हणजे केसांविषयी काय काय प्रश्न येऊ शकतात आणि मग त्याला पुढे 3 कॉलम, वाताचा असेल तर कसे असतात, पित्ताचे कसे, कफाचे कसे, ते यू कॅन गो ऑन टिकिंग वर. असे अवयवांप्रमाणे काढलेत त्यांनी, केसाशी वेगळे, नखाशी वेगळे, दातांच्या संबंधातले वेगळे, म्हणजे अवयवाप्रमाणे असं एक कंपायलेशन त्यांनी कलेक्शन केलंय. तर इट हॅज गॉन इन टू ऑलमोस्ट 500 क्वेश्चन्स कलेक्शन ऑफ. तर ते कसं आहे, हे सगळ्या ग्रंथांमधला निचोड काढलात तुम्ही आणि तो अशा पद्धतीने मांडलात तर इट कॅन गो टू दॅट एक्सटेंट. व्हेन इट कम्स टू आतुर परीक्षा अँड वी आर सपोज टू सी प्रकृती, डू वी हॅव दॅट मच टाइम टू स्पेंड ऑन ओनली प्रकृती परीक्षण? दॅट इज द की क्वेश्चन. मग पुढचं कधी बघणार? असं नाही ना होणार की एक परीक्षा आतुर परीक्षा करायला घेतली, 6 महिन्यांनी निदान ठरलं त्याचं, आणि मग पुढचे 6 महिने आम्ही चिकित्सेचा विचार केला, वर्षांनी त्याला औषध दिलं, तोपर्यंत व्याधी असाध्य झाला किंवा पेशंट गेला. कारण बघा तुम्ही आता हे प्रकृतीतः विकृतीतः सारतश्च संवननतश्च प्रमाणतश्च सात्म्यतश्च सत्वतश्च आहारशक्तीतश्च व्यायामशक्तीतश्च वयस्तश्च 10 व्हेरिएबल्स आर देअर अँड ईच यू आर सपोज टू परीक्ष. प्रत्येकाचं परीक्षण करायचं आहे. मॅक्सिमम किती वेळ घेऊ शकतो माणूस? म्हणजे अगदी भापून आणालांची हे स्टँडर्ड धरलं आपण काय, त्यांच्या एवढं एक्झॉस्टिव्ह केस टेकिंग मी तरी बघितलेलं नाहीये. हाऊ मच टाइम यू यूज टू स्पेंड विथ वन पेशंट? 1.5 to 2 hours maximum. You divide that into 10 segments, then how much time you will get? 120 मिनिटं अगदी जास्तीत जास्त एका पेशंट बरोबर. 12 मिनिटं एका वेळेला होईल. आता मला सांगा 500 प्रश्न 12 मिनिटात विचारून होतील का आणि उत्तर येतील का त्याची? देन इट हॅज टू बी अ कन्साइज वन. सांगायचा मुद्दा काय तो लक्षात घ्या. When we are dealing with आतुर परीक्षा, the topic of प्रकृती परीक्षण has to be a concise one. जो समजायला सोपा असेल आणि परीक्षण करायला सोपा असेल असा असायला हवा. बिकॉज वी आर डिलिंग विथ रोगी परीक्षण. त्या दृष्टिकोनातनं बघायचं. इथे प्रकरण तंत्रयुक्ती यू हॅव टू अप्लाय. कारण हे प्रकरण कशाचं चाललंय? आतुर परीक्षेचं चाललंय. दुसरीकडचे कुठले तरी संदर्भ काढून जर इथं जोडायला गेला तर कन्फ्युजन होईल. वी मे डिस्कस इट बट दे इफ यू टेक देम इन टू कन्सिडरेशन इन दिस कॉन्टेक्स्ट इट विल ओनली क्रिएट कन्फ्युजन. त्यामुळे तिकडचं इकडं मिसळायचं नाही. ते वाचू आपण. आय विल टेक ओव्हरव्ह्यू ऑफ ऑल दोज रेफरन्सेस बट इट शुड नॉट क्रिएट मोर कन्फ्युजन. Stick to this.
व्हॉट चरक सेज हिअर, त्याला प्रकृती परीक्षण हे इथे कसं अभिप्रेत आहे लक्षात घ्या. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ आतुर परीक्षण. स्वास्थ्य रक्षणाच्या साठी वेगळं सांगितलंय. स्वास्थ्याच्या संदर्भातलं आतुर प्रकृती परीक्षण वेगळं आलंय. आता म्हणाल कुठं आलंय, दाखवतो मी संदर्भ. शरीरामध्ये वेगळं येतं. गर्भशरीरामध्ये जी प्रकृतीची निर्माण सांगितली वगैरे ती आणि वेगळी सांगितली, ती वाघवटाने वेगळी सांगितली, सुश्रुतांनी वेगळी सांगितली. देअर मोर एम्फसिस इज ऑन फीचर्स ऑफ द पेशंट. आणि इथे कसं आहे, इथे आपल्याला जास्त करून ते चिकित्सेला जवळ जाणारं कसं असेल, फ्रॉम द क्लिनिकल पॉइंट ऑफ व्ह्यू चरक डिस्कसेस प्रकृती हिअर. तर पहिला हा भाग क्लिअर करूया की आपण ही रोगी परीक्षेच्या दृष्टीने प्रकृती परीक्षा बघणार. सो वी फर्स्ट फिनिश ऑफ दिस डिस्कशन फ्रॉम चरक इन चरक विमान 8 and then we will see other references. त्या संदर्भात तो काय सांगतो बघा. तत्र प्रकृत्यादीन भावान अनुव्याख्यास्यामः तद्यथा. तर हे प्रकृत्यादी भाव now he will go on discussing one by one, which are required to be examined in the context of आतुर परीक्षा. तर पहिलं घेतले प्रकृती कशी असते. तर यथा बघा, शुक्रशोणित प्रकृतीम, कालगर्भाशय प्रकृतीम, आतुर आहार विहार प्रकृतीम, महाभूत विकार प्रकृतीम च गर्भशरीरम अपेक्षते. तर गर्भशरीराच्या पासून इतक्या प्रकारच्या प्रकृती चा विचार आतुर परीक्षणात करावा लागतो, असा त्याचा अर्थ आहे. आता चक्रपाणी पहिल्यांदाच सांगतात तिथं प्रकृती शब्दाचा अर्थ काय. प्रकृती मिती स्वभावम, स्वभाव, नेचर, इन्स्टिंक्ट त्या माणसाच्या. नॅचरली तो काय करेल. जसं संसदेमध्ये बसून बोर झाला की राहुल गांधी नॅचरली काय करतो, इन्स्टिंक्ट, इन्स्टिंक्टिव्हली करत असतात. ते असं काय मुद्दाम करायचं म्हणून करत नसतात, नाही तर कॅमेऱ्यात पकडले गेले नसते. ते इतकं नॅचरल येतं ना. तो जो ती जी नॅचरल हे असते इन्स्टिंक्ट, दॅट इज स्वभाव. आणि ते म्हणजे प्रकृती आहे. आणि मग ही कुठल्या कुठल्या संदर्भातली लक्षात घ्यायची तो सांगतोय बघा. एतानी ती शुक्रादिनी अत्र शुक्रशोणिते वा यादृक् अवस्थो दोषः तादृक् गर्भे प्रकृतीही भवति. शुक्रे शोणिते वा, शुक्र आणि शोणितांचा संयोग होत असताना यादृक् अवस्थो दोषः, तो दोष कुठला, वातपित्त कफांपैकी जो दोष ज्या अवस्थेत असेल, इन व्हॉट एव्हर स्टेट इट इज, त्याप्रमाणे प्रकृती घडते. सुश्रुतांनी त्याला शब्द वापरलाय शुक्रशोणित संयोगे यो भवेत दोष उत्कटः. यो भवेत दोष उत्कटः आहे. दोन गोष्टी लक्षात घ्या. आउट ऑफ द 3 दोषात वन विच इज उत्कट डिसाइड्स प्रकृती. अर्थापत्ती प्रमाण गेलंय तुम्हाला पदार्थ विज्ञानामध्ये. याचा अर्थ अर्थापत्ती प्रमाणाने हा होतो की इतर 2 दोष नसतात असं नाही. They are also there, but the dominating one will decide prakriti. That means other 2 doshas also may show some of their characteristics in the garbha. That is why I am against this idea of deciding prakriti statistically. If out of 100 questions, 70 above 70 are going in the favor of Vata, you have to say that this is Vata Pradhan Prakriti Rugna. And there is no need of mentioning Pittanubandhi, Kaphanubandhi or something like that.
विचेवर दोष इज उत्कट विल डिसाइड प्रकृती. त्यामुळे निग्लिजेबल दुसऱ्या दोषांची कॅरेक्टरिस्टिक्स दिसत असले, लक्षणं दिसत असली, त्याला अनुबंधित घेण्याची गरज नाही. अनुबंध तरी कधी म्हणाल तुम्ही? निवडणुकीत बघा, अलायन्स हा तुल्यबळ लोकांबरोबर होतो. महाराष्ट्रामध्ये आता भाजपला 23 सीट मिळाल्यात आणि शिवसेनेला 18 मिळाल्यात. भाजप वंचित आघाडीशी अलायन्स करेल का, ज्यांना 1 आणि 2 सीट मिळणार आहेत? पडायची लक्षणं आहे की नाही? म्हणजे अनुबंध सुद्धा कोणाशी होतो? इट हॅज टू बी समव्हॉट रिलेटेड ना. तुल्यबळ असायला हवा का नाही तो? त्यामुळे असं जर पिक्चर दिसत असेल की वात, पित्त और कफ इज डॉमिनंट, मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वात, पित्त और कफ इज यू आर गेटिंग इन द पेशंट, डेअर टू लेबल दॅट पेशंट ॲज एकदोषज प्रकृती, बिकॉज दॅट इज मध्यम प्रकृती, विच इज ऑर्डिनरीली यू विल गेट इन द सोसायटी मोर अँड मोर. समधातु समस्तासु श्रेष्ठा फार रेअरली सापडेल. एवढं समत्व आता उरलं नाहीये तेवढं. पण म्हणून सगळ्या निंदित विदोष ज्या यायला लागले, असंही होणार नाही ना. इट शुड नॉट बी द ऑपोजिट ऑफ इट. दॅट्स वाय वी नीड टू अंडरस्टँड धिस. यो भवेत दोष उत्कटा. आज बाकीचे दोष नसतात असं नाही, ते असतात. जेव्हा आपण असं म्हणतो की दोषधातू मला मूलम ही शरीरम, त्याचा अर्थच हा आहे की फ्रॉम द एक्झिस्टन्स ऑफ दिस शरीर दे आर देअर. म्हणजे वात प्रकृतीच्या रुग्णामध्ये पित्त कफ नसतातच का? मग त्या पित्त कफांचे भाव कसे डेव्हलप होणार? त्याची कार्य कोण करणार? प्रश्न आहेत ना. म्हणजे ते असतात, उत्कट नसतात. डॉमिनेटिंग पार्टनर कोण आहे त्यातला? तो वात आहे. तर मग वात प्रकृती होईल. त्यातूनही वात प्रकृतीची म्हणून सांगितलेली सगळी फीचर्स, each and every patient, each and every person of वात प्रकृती should present, असं आहे का? तसंही नाही. जसं रोगांचं असतं, they provide you a list of symptoms. Are they present in each and every case of ज्वर, रक्तपित्त, कास, is it? नाही. On the contrary, if all the lakshanas comes, the व्याधी becomes असाध्य. आहे ना. Same thing is true here also. These are the list of possible characteristics of Vata, Pitta, Kafaja, Prakriti. See whichever are present in your Atura. But this Prakriti may be influenced over the period with other factors which Charak mentions afterwards, which are incorporated by Ashtanga Hrudaya also in his. Bhagvat is very wise person. तो त्या काळचा अमित शाह होता. सगळ्यांना लपेट्यात घ्यायचा. त्यामुळे त्यांनी कसं केलंय बघा. आता हे सगळं वर्णन आहे ना, शुक्रशोणित प्रकृती, कालगर्भाशय प्रकृती, आतुर आहार विहार आणि सुश्रुताचं शुक्रशोणित संयोगी योग होईल दोष उत्कटा. त्याचं फ्युजन केलंय त्यांनी. अँड इतकं बेमालूम फ्युजन करतो वाघवट. आणि ते सगळं अनुष्ठुप छंदात काय बसवत असेल, त्याची कसली अलौकिक बुद्धिमत्ता होती. शुक्राश्रुप गर्भिणी भोज्य चेष्टा गर्भाशय ऋतुषु यस्या दोषो अधिकस्तेन प्रकृती सप्तधोदिता. सगळं घेतलं बघा. शुक्र, अश्रुप, गर्भिणी, भोज्य, चेष्टा, गर्भाशय, ऋतुषु. तेवढेच गोष्टी यांनी सांगितल्या. काय बुद्धी असेल. म्हणून त्याला वाघभट म्हणजे वाणीचा भट, योद्धा असं म्हणायचे. भट म्हणजे पूजा सांगणारा नाही. भट हा शब्द संस्कृतमध्ये पारंपरिक पद्धतीत योद्ध्याला वापरला जातो. वाणीचा योद्धा होता. म्हणजे प्रचंड हुकूमत होती वाणीवरती त्याची. आणि ते दिसतं तिच्यावर लिखाणातच. So he has list out all these other aspects which can also influence the prakriti. असं जर काही होत नसतं तर दौहृद विमाननात कुणीम कुब्जम
खंजम का गर्भम प्राप्नुती झाला असतो सांगा. याचा अर्थ गर्भाशयातलं स्टे महत्वाचं आहे ना. गर्भिणी काय खाते पिते त्याचा परिणाम गर्भावर होतो का नाही. आणि तो गर्भ बाहेर आल्यावर तुम्ही तिची प्रकृती तपासणार आहात का गर्भावस्थेत तपासणार आहात. देयर इज नो स्कोप. दॅट मीन्स these factors will definitely influence the seasons that goes over the fetal life. How significant they can be in context of आतुर परीक्षा. त्या हिच्या केसमध्ये परवा डिस्कशन झालं तेव्हा लक्षात आले ते की कसे इन्फ्लुएन्स केला असेल त्यांनी. एक 7 वर्षाची मुलगी ऍडमिट होती बघा इथं, खुशी मयेकर म्हणून, डर्मॅटोमायोसायटिस वाली. व्याधीचा आविष्कार दिसतोय तो त्वचेवर दिसतोय. नेमकं होण्याचं कारण काय. 7 वर्षाच्या मुलीमध्ये असे काय तुम्हाला रक्तदृष्टी आणि रसदृष्टीचे हेतू मिळणार. 7 वर्ष आणि हा विकार तिला 3 वर्ष चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट ॲट द एज ऑफ 4 years she is diagnosed. So what are the factors which will have bearing as hetu on this? मग ते विचार करत असताना हा सगळा विषय बाहेर आला की तिचा जन्म आहे एप्रिल मधला, म्हणजे गर्भसंभव झाला जून मध्ये, वर्षा ऋतू, त्रिदोष दृष्टी, आम्लविपाकी पाणी, अग्निमांद्य हे प्रधान घटक असतात वर्षा ऋतूतले. त्याच्यात गर्भसंभव झालाय. तिथून मग पुढे वाढ होत असताना दुसरा आला ऋतू शरद, पित्त आणि रक्तदृष्टीचा. हाऊ इट माइट हॅव मेड द त्वचा दुष्ट राईट फ्रॉम गर्भावस्था. दिस इज वन ऑफ द थिअरी यू हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन इन दिस केस. ह्याला म्हणायचे काल प्रकृती. तो काळ गेला ना त्याच्यावरनं, तेवढे ऋतू गेले. त्याच्यानंतर हेमंत गेला आणि मग शिशिरामध्ये जन्म झालाय तिचा. शिशिर किंवा वसंताच्या सुरुवातीला असं धरा. मग वसंताच्या सुरुवातीतला जन्म आणि वर्षा ऋतूच्या सुरुवातीतला गर्भसंभव, तिन्ही दोषांच्या प्रकोपाचे ऋतू गेलेत त्याच्यावर आणि मग गर्भ म्हणजे जन्म झाला. इट्स अ रिप्रेझेंटेटिव्ह केस. म्हणून पांचभौतिक चिकित्सेमध्ये डेट ऑफ बर्थ विचारतात आणि ह्याचं अनालिसिस करतात ते, बिकॉज इट इज सिग्निफिकंट इन सम केसेस. तर ही कालप्रकृती आहे. का महत्वाची आहे. इट कॅन गिव्ह राईज टू सर्टन डिसीजेस लेटर ऑन. आतुर परीक्षेच्या संदर्भात महत्वाची आहे. स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये वेगळा विषय असेल. आता आपण बघतोय आतुर परीक्षा त्या दृष्टीने महत्वाची आहे म्हणून त्याचा ऋतूचा विचार केला. कालगर्भाशय प्रकृती त्या शुक्रशोणित मेलक काले ऋतुरूपे यो दोष उत्कटो भवती स प्रकृती मारभते. एवं याच पद्धतीने म्हणतोय गर्भाशयस्थश्च दोष हा. गर्भसंभव टेक्स प्लेस इन गर्भाशय and the garbha stays there for 9 months and 9 days and then come out. Till that time that womb is his home. Then the doshas present in that womb will not affect the garbha and it is supplied nourishment through garbha nabhi nadi, which is coming from the supply coming from द मातुहू आहार विहार. बघा काय लागतंय.